विद्यार्थी मित्रांनो, सौ छाया रवी धलवार यांचा सुप्रभात. आज आपण शब्दाची दुसरी जात सर्वनाम यांचा अभ्यास करीत आहोत. सर्वनाम म्हणजे नामांच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, राम हा दशरथाचा ज्येष्ठ मुलगा होता. रामाने दशरथाच्या वचनाचे पालन केले. असे प्रत्येक वेळेस राम या शब्दाचा वापर न करता त्याने दशरथाच्या वचनाचे पालन केले. तो सीतेसह वनात गेला. अशा प्रकारे जेव्हा आपण शब्द वापरतो, सर्वनामाचे उदाहरण देते, तो, ती, ते, मी, तू, तुम्ही, आपण, आम्ही इत्यादी. आता सर्वनामाचे एकंदर 6 प्रकार आहे. पहिला पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6 आत्मवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय असतं? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष अशा पद्धतीने पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत. तर प्रथम पुरुषामध्ये एकवचनामध्ये मी, मला, बहुवचनामध्ये आपण, आम्ही. द्वितीय पुरुषवाचकमध्ये एकवचनामध्ये तू, तुझे, तुला, बहुवचनामध्ये तुम्ही, तुमचे अशा पद्धतीने. तृतीय पुरुष वचनामध्ये एकवचनामध्ये तो, ती, ते आणि बहुवचनामध्ये त्यांना, त्याने, त्यांचे वगैरे. तर दर्शक सर्वनाम बघूया. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? तर जवळची किंवा दूरची एखादी वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हा, ही, हे किंवा तो, ती, ते. आता हा, ही, हे मध्ये हा बगीचा, ही वही, हे पुस्तक अशा पद्धतीने. ती इमारत, ते उद्यान, तो परिसर अशा पद्धतीने. आता आपण बघत आहोत संबंधी सर्वनाम, सर्वनामाचा 3रा प्रकार. वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. म्हणजे दर्शक सर्वनामाचा संबंध दाखविणारा जो असतो त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, जो, जी, जे आणि ज्या. आता याचं एक उदाहरण देते. उदाहरणार्थ, सरकशीमध्ये जे प्रेक्षक दुपारच्या कार्यक्रमाला उपस्थित होते ते प्रेक्षक सिंहाच्या गर्जनेने गोंधळून पळू लागले. आता या वाक्यामध्ये जे प्रेक्षक संबंधी सर्वनाम आणि ते प्रेक्षक हे दर्शक सर्वनाम झाले. आता आपण सर्वनामाचा 4था प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम बघूया. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी अशा प्रकारे अर्थात. आता गुरुजी म्हणाले, तुमच्यापैकी कोण सहलीला येणार आहे? म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न विचारला आहे ना गुरुजीने, तर हे झालं प्रश्नार्थक सर्वनाम. आपण स्वतःला काय समजता? हे झालं प्रश्नार्थक सर्वनाम. आता 5वा प्रकार बघूया सर्वनामाचा, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण, काय ही सर्वनामे वाक्यामध्ये प्रश्नासाठी न येता ती नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, अपघातात कोण कोण गेले आणि काय काय गेले याची गणतीच नाही, किंवा कुणी कुणास हसू नये. हे झालं सामान्य सर्वनामाचं उदाहरण. आता आपण बघूया सर्वनामाच्या प्रकारामध्ये शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक म्हणजे मी स्वतः, आपण वगैरे. आता उदाहरण देते, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले. आता या ठिकाणी मी हे झालं आत्मवाचक सर्वनाम. श्यामने आपण होऊन चूक कबूल केल्याने सरांनी त्याच्या खरे बोलण्याची स्तुती केली. म्हणजे आपणहून आपण हे झालं आत्मवाचक सर्वनाम. तुम्ही स्वतःला काय समजता?
हे झालं स्वतःला, हे झालं आत्मवाचक सर्वनाम. आता आपण काही उदाहरणं देऊया की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा सराव होईल, उजळणी होईल आणि सर्वनाम कशा पद्धतीनं ओळखता येतात की नाही याचं एक परीक्षणही राहील. त्या दिवशी आई कोणाशी बोलली नाही. या वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम ओळखा. तर आई हे नाम आणि कुणाशी हे सर्वनाम. हे लोक रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर झोपत म्हणून मला त्यांचा हेवा वाटे. आता या ठिकाणी त्यांचा हे झालं सर्वनाम. तू स्वतः वैष्णवदेवीच्या दर्शनात चाललीस काय? आता या ठिकाणी स्वतः हे झालं आत्मवाचक सर्वनाम. तर अशा पद्धतीनं आपण उदाहरणं पण अभ्यासली आहेत. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं सर्वनामाचा सराव करा. पुन्हा पुन्हा व्याख्या बघा आणि नक्कीच तुम्हाला ते समजल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सोप्या शब्दामध्ये मी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण विशेषण बघूया. धन्यवाद.